सुशांतबद्दल विचारूया. हां. सुशांत आता त्याच्यावर कारवाई झाली, अटक झाली, तुम्हाला काय वाटतं? हे बघा, विषय असा आहे की मेनली त्याची माझी भेट नाही झाली आजपर्यंत. जेलमध्ये गेल्यापासून हां, तो त्याचा बिझनेस करीत होता. कोण? सुशांत. सुशांत. तो बिझनेस करीत असताना तो त्याचा बाहेर बिझनेस करत होता. माझ्याशी त्याचा बिझनेसशी काही संबंध नव्हता. संबंध नव्हता. मला कळलं 4 वर्षापूर्वी तुमची आणि त्याचं काहीतरी वाद झाला म्हणून तुम्ही जरा थोडंसं असं काही नाही. मग व्यवस्थित तो संबंध. त्याच्या अगोदर त्या मक्याचा धंदा करीत होता. म्हणजे हे तुमचं स्वीटकॉर्न वगैरे. स्वीटकॉर्नच्या नंतर तो ह्या धंद्यात त्यांनी तो म्हणतो लायसन काढून मी माझा धंदा करतो. आता विषय असा आहे की त्याचा धंदा त्याने करावा ना. आता तुम्ही मला सांगा, तुमच्या चुलत भावाच्या मुलाला तुम्ही सांगणार का तू हा धंदा करू नको, तो करतो जो त्याला त्याचा व्यक्ती स्वातंत्र्य आहे. सरळ आहे. काका, पण मला सांगा, तुमचे आणि त्याचे संबंध चांगले होते की नाही? कोणाचे? आता तुम्हाला खरे सांगू का? चुलत्या पुतण्याचे संबंध. अगदी बरोबर आहे. ते आमची फॅमिली जी आहे ही डिवायडेड फॅमिली आहे. बरोबर आहे. मी राहतो पुण्याला, सुशांतचे वडील राहतात अवसरीला, सुशांत राहतो कुठं? मंचरला. बरोबर आहे. काही फंक्शन असेल, कार्यक्रम असेल तर त्याचा फोन मला येऊ शकतो किंवा मी त्याला करू शकतो. म्हणजे तुम्ही जर त्या फोनचं हे बघ, काका, थेट चांगले संबंध आहे, गरजेपुरता तुमचा कॉन्टॅक्ट होतोय. ठीक आहे. त्याने चांगले त्याचा म्हणजे त्याचा काय, फेसबुकवरचं प्रोफाईल आहे, त्याच्यावर डीपी तुमचा आहे. असणार ना. त्याचा व्हॉट्सअप जे काय आहे त्याच्यावर देखील डीपी तुमचा आहे असेल ना. आणि तो तुम्हाला खूप मानणार आहे. सरळ आहे. माझा पुतण्या आहे तो. सांगायचं की बाबा माझा पुतण्या आहे, पण मला नाही माहिती त्याने काय ऐका, उद्योग केला. हे बघा विषय तो मी तेच सांगत होतो साहेब, उत्तरडे साहेब, की तो पुतण्या गेला तिकडे खड्ड्यात. हे बघा, कोणी चुकीचं काम केलं तो माणूस काय चिडणार ना. रागात. हा, याचा अर्थ तुमचे ब्लड रिलेशन झाकले जातील असा अर्थ नाही होत त्याचा अर्थ काय आहे? तो पुतण्या गेला तिकडे खड्ड्यात, माझा कोण लागत नाही. एक क्षणिक राग होता तो. क्षणिक राग होता तो. आलं लक्षामध्ये? क्षणिक राग होता. का अजून बोलायचे? नाही, आता मला काही बोलायचं आता नाही. पाय लागले. नाही, तुम्हाला किती रग लागली ना तरी चालेल, पण आज तुम्ही मला सापडले. कसं आहे, तुम्ही मला सापडल्यामुळं आहे ना, बरंच झालं ते. म्हणून तुम्हाला म्हणतो तुम्ही की आपण बसून बोलू. विषय याच्यात एकच आहे. माझं म्हणणे काय ते सांगा, की खोलात जाऊन त्याचा तपास व्हावा. चांगली गोष्ट आहे ही. याच्याबद्दल आमचं काही लोक काय म्हणतात माहिती काका, अरे हे लोक किरकोळ आहे, सुशांत हा किरकोळ आहे, काय विकत होतं समजा, काय होतं त्यांचं नेक्सस होतं. परंतु हे जे दूध, हे भेसळयुक्त दूध, हे पोलीस म्हणतात एवढं दूध आहे, आमकं दूध. ऐका, मग हे दूध कोणत्या तरी डेअरीला जात होतं मोठ्या. ऐका, त्या डेअरीवर कोणी फिरकतच नाही. सुशांतला पकड, ह्याला पकड, त्याला पकड, एवढीच कारवाई. हे बघा, एकच मिनटं तुम्हाला मी सांगतो. मी जे सांगतो ते तुम्हाला परत तुम्ही रिपीट होते. ते समजा सुशांत 12वी शिकलेला आहे. बरोबर आहे. मोठ्या डेअऱ्या आहेत समजा, तिथं तर माणसं MSc मायक्रो परदेशातली माणसं आहे तिथं असतील ना. मुद्दा सांगा, सुशांतपेक्षा ती कमी हुशार आहेत? खूप हुशार. बरोबर ना. मग ते यांच्याकडून का घेतील? आणि याच्या पुढचा माझा मुद्दा असा आहे की सुशांतने जर 1 लिटर दूध कुठं तयार करून विकलं असेल आणि ते तुमच्या माहितीत असेल तर मला सांगा. फेसबुकला तर विकत होतं दूध. अजिबात दूध विकलेलं नाही. मी लिंक पाठवतो याच्यामध्ये, तुम्ही पण पहा. आता इथं नेट मला नाही माहिती. माझ्याकडे तुमचा नंबर आहे. हां, मी तुम्हाला सांगतो की त्यांनी कुठं आहे ना, म्हणजे माझ्या पाण्यात नाही का बाबा, त्यांनी दूध तयार केलं तर कुठं करील तो? अवसरीला करील ना. का त्याचा काय कुठं प्लॅन नाही, कुठं काही नाही. अजून काय बोलायचंय? आता ते अजून काय नाही बोलायचं साहेब. माझं म्हणणे फक्त आधी बोलले असते तर बराचसा विषय नाही. माझं उत्तरडे साहेब एक आहे की भ्रमाचा भोपळा नाही झाला पाहिजे. म्हणजे की जे बोललं जाते की 400 लिटरपासून 4000 लिटर, 6,000 लिटर दूध. अहो सॉरी 600 लिटर पासून 4000 लिटर. 600. माझं म्हणणं असं आहे, त्यांनी ते दूध तयार करावा आणि टेस्टिंगमध्ये पास करून द्यावा. जो कोणी हे म्हणत असेल त्याने ते तयार करावा आणि टेस्टिंगमध्ये पास करून दाखवावा. आलंय ते रेप्युटेशन झाले. तुकाराम मुंडेंचं काम कसं वाटतं? तुकाराम मुंडेंचं काम पहिल्यापासून मी त्यांना बघतो. ते आदर्शवत व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कामाबद्दल आपल्याला काही दुमत नाही. त्यांनी त्यांची ड्युटी. ही जी निलंबनाची कारवाई झाली ती योग्य की अयोग्य? योग्य आहे ना. शिकायला मिळालं.
मुद्दा काय आहे, शिकायला मिळालं की नेमकं काय काय असणं आवश्यक आहे प्लॅन्टमध्ये, आणि त्याच्यामधून उलट माझा प्लॅन्ट एक म्हणजे चांगलं बनून जाईल याच्यात, अजून ग्राहकांना मी चांगली सेवा आणि शुद्ध देऊ शकतो. शुद्ध देऊ शकतो. उलट मला त्याच्यात शिकायला मिळालं, त्याच्यामुळं माझा त्याच्यावर काहीसुद्धा राग अजिबात नाही. म्हणजे खरं ते सांगतो, मला शिकायला मिळालं की की बाबा हे असाचे इतके करणं आवश्यक. अगोदरचे काय करायचे एफडीएचे अधिकारी? नाही ते बी यायचे तुम्हाला माहिती नाही अजिबात नाही. मग का मग असं पाहत ऐकून नव्हतं? सांगतो तुम्हाला, त्यांनी मला पहिलंच नोटीस दिलं होतं. हे नोटीस दिलं होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये. काय हे कंप्लायन्स तुम्ही करा, फेब्रुवारीमध्ये दिलं होतं. काय ते? बोला. आणि मुंडे साहेब आले मेमध्ये, बरोबर आहे ना. मला फेब्रुवारीमध्ये माझा प्लॅन चेक झालता. काका मग कसे आहे बघा, मी बोलत राहिलो बघा. सुशांत हिंगे पाटील 3 फेब्रुवारी 2022 कुणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. त्यावेळेला 97 66 83 1977. आणि हे काय आहे सिद्धार्थचं आपलं काय आहे हे बरोबर आहे ना ते. हा मग तो विकत होता की काका? कोण? सुशांत नाही ही त्यांनी टाकलेली जाहिरात आहे. आपण तो तुमच्या टाकतील ना. माझी संपर्क करा म्हणतो, त्याचा नंबर केला असेल ना त्यांनी, बाबा आमच्या काकाची डेअरी आहे, ते ह्या असे प्रोडक्ट तयार करतात, तुम्ही असलं तर घ्या. तो काय मग असं खरं का बोलले नाही? मग मी हे पहिले पण सांगतोय तुम्हाला. मी म्हणतोय का तो आज जे आहे ना, फक्त बँक ट्रान्झॅक्शन जे आहे का नाही, समजा तुम्ही अहो असे तुम्ही राजकारणातले आहे, मी पण पत्रकार आहे, मला माहिती ना बँक ट्रान्झॅक्शन असं थेट नाही करत लोक कोणी असं. एक मिनिट असं नाही. तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्रॉडक्टला GST आहे, GST भरावी लागते. दर महिन्याला त्याचं रेकॉर्ड पाठवावं लागतं. विदाऊट GST कोणीही आता काम करू शकत नाही, आणि GST नंबरवरच बिझनेस होतो. असा आता ब्लॅकनी कॅशनी व्यवहार होत नाही, कोणतीच कंपनी करू शकत नाही. होऊ शकत नाही, मी पण तेच म्हणतोय. मग काय होतं का दुसऱ्या एखाद्या नावाला कंपन्या स्थापन केल्या जातात काका, आणि व्यवहार दाखव. बरं आपल्याला त्याच्याशी काय करायचं नाही, तुम्ही मान्य तरी केले. GST नंबर हा पाहिजे का नाही, कोणची येतो कंपनी ना, असू द्या, येणार ना, बरोबर का नाही. हो. GST शिवाय बिल होईल का? अजिबात नाही. आणि मग आपल्या सुशांतचं कंपनी कुठं होती घरामध्ये, माहिती आहे का कोणाला? नौका एक मिनिट, ट्रेडिंग कंपनी जी आहे ना साहेब, घरात. ऐकून घ्या. मी काय म्हणतो, आज तुमचा सोशल मीडिया एवढा पुढं गेलेला आहे, बरोबर आहे ना. कोण आता जाऊन कंपनीत जात नाही. तो काय म्हणतो, तुमची साईट सांगा, साईटवर तुमचे प्रॉडक्ट बघतो, मग तुम्हाला ऑर्डर देतो. तो काय या पूर्वीच्या काळी ऑफिसला भेटायची माणसं, जाऊन कंपनीत जाऊन माणसं भेटायची. तो म्हणतो स्पेसिफिकेशन पाठवा, व्हॉट्सअपवर पाठवा, नाही तर मेलवर पाठवा. आता जमाना बदललेला आहे, आलं लक्षात. किती लोकांना तुम्हाला दाखवू मी घरातून बिझनेस करणारे. ठीक आहे. अजून हे असं काय, अजून काय बोलायचंय काय? एकच मिनटं तुम्हाला मी सांगतो. माझं म्हणणं एवढंच आहे की लोकांनी जे म्हणलेलं गेलेलं आहे की 600 लिटरपासून 4000 लिटर दूध तयार झालं. किती? 600 पासून 4000. 4000 हे तुमचं म्हणणं आहे. तो काय आपलं नाव त्याचं, तो पिंपळगाव खडकीचा काय ऐका ना. हा ते मी म्हणतो, हे बघा, करायचा राजेश तांबडेला द्यायचा. हे बघा एक मिनटं, हे ना, हे मला तुम्ही किती जरी सांगितलं, राजू तांबडे काय येडा नाही, राजू तांबडे येडा नाही. आणि त्याचं दूध 40 रुपयांनी हे असलं दूध घ्यायला. राजेश तांबडे तुम्ही ओळखता का नाही त्याला? मग तो कुठं काम करायचा आधी? त्यांची पार्टनरशिपमध्ये डेअरी होती पीर साहेब म्हणून. पीर साहेब होती का नाही? हो. ती किती मोठी डेअरी आहे? ते डेअरी बऱ्यापैकी म्हणजे चांगले धंदा आहे. किती असेल वर्षाला उलाढाल किती कोटीची असेल? ते असेल, आता हे एवढं मला अंदाजे डिटेल तुम्ही आता दुधाच्या धंद्यात असेल त्यांची साधारणतः 25-30 कोटीपर्यंत असेल, असू शकते. तुम्हाला असं वाटतं का 300-400 कोटी आहे असं वाटतं का? 300-400 कोटीचं थोडंसं मला नाही वाटत ते. नाही वाटत ना? नाही, 300-400 कोटीला कसं होईल ते? मग काय एवढं चौकशी झाली पाहिजे का नाही? झाली का नाही पाहिजे चौकशी? होईल ना ते. पण 300-400 कोटीचा हे बिझनेस वर्षाला एवढं शक्य कसं आहे हो त्यांना? तुम्हाला कोणतरी चुकीची माहिती दिली. काय चुकीची? मला 300-400 कोटी रुपये हा व्यवहार, हा. अहो कसं शक्य आहे? मग ते कोणाला दूध विकायची काय माहिती? नाही ते नाही मला माहिती. ते तर हे त्यांचं स्वतःचं मार्केट आहे ना, स्वतःचं मार्केट आहे. खूप मोठा व्यवहार आहे त्यांचा, शेकडो कोटीचं टर्नओव्हर होता त्या पीरसाहेब डेअरीचा. नाही ती इतकं मला नाही माहिती त्यांचं. तुम्हाला काहीच माहित नाही. तुम्ही तुमचं प्रॉपर्टी असेल, मी म्हणल 20 कोटीची असू शकते, ठीक आहे.
पण 400 कोटीचं टर्नओव्हर तुमचं तरी आहे का? नाही ना, 400 कोटी म्हणजे लय झालं हो ते. 300-400 कोटी. नाही आमचे 40-50 कोटीपर्यंत. मग राजेश तांबडे एक तो समजा 10वी शिक्षण झाला असेल, गोवर्धन सारख्या याच्यामध्ये सतीश थोरात ते काम करत असतील. आता ते शिंदे वाटतं सरपंच होते अवसरीचे तुमच्या. पण तुम्ही जे म्हणता ते मला पटत नाही. का नाही पटत? 300-400 कोटीचा टर्नओव्हर त्यांचा असणं मला शक्य वाटत नाही. आणि जर असल्यावर मग काय चौकशी नको व्हायला का? पण एवढा टर्नओव्हर असू शकत नाही हो, असू शकत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. हो. वेळ आली तर ते येईल, त्याच्यामध्ये विनाकारण अजून विषय वाढते. आमचं म्हणणं एवढंच आहे की साप म्हणून चराटाला दुपटू नका. नाही नाही, काय करायचं आपल्याला हो. चराटाला दुपटून? हो आपल्याला काही विषय नाहीये, जो काय आहे ते आहे. हो. मी तुम्हाला आहे ना एक आहे ना हां. हे दाखवतो, काय कॅशबुक दाखवतो तुम्हाला. तुम्ही वाचा ते कॅशबुक, हे वाचा कॅशबुक. फक्त वाचा आणि तुम्हीच आकडे सांगा. ते नाव पण वाचा. हे स्टेटमेंट आहे. आय एम सॉरी, मी कॅशबुक म्हणलो. हे आकडा फक्त वाचा तुम्ही. पीरसाहेब डेअरीचा आहे. तुम्ही ज्यांना गरीब म्हणताय ना, 59 लाख 59 54 हे असं वाचा म्हणजे तुमच्या कुणाला आले कुणाला गेले सगळं कळेल. तारखा पण वाचा. आकडे वाचा तुम्ही. आणि जर त्याचं टोटल जर उलाढाल केली 300-400 कोटीपेक्षा दरवर्षी व्यवहार आहे. काय ते आकडे किती लाखात आहे, हजारात कोटीत आहे. त्याच्यामध्ये ज्यांच्याशी व्यवहार झाले त्यांची नावं तुम्ही घेणार नाहीत. हे बघा, मेसर्स पीरसाहेब डेअरी, मिस्टर अनिल बाळासाहेब शिंदे, सतीश गुणाजी थोरात, मिस्टर राजेश तांबडे. आहे की नाही? पहा हे किती आहे. आता ह्याचे तुम्ही हे सगळे तपासा व्यवहार. हे बघा, 4 कोटी 88 लाख 20,000 डिपॉझिट झालेत की काका. लगेच हे 3 कोटी कुणाला तरी दिलेत. ते त्या डेअरीचं नाव जर तुम्ही घेतलं तर तुमची पंचायत होईल. आता तर त्यांचा व्यवहार आहे, ते आपल्याला नाही तुमच्या लक्षात आलं? म्हणजे मी जे त्यांचा- बोलतोय ते आपल्याला काय हे नाही करायचं. परंतु तुम्ही जे म्हणतायत की तुम्हाला अविश्वास बसत नव्हतं का, हे असं असू शकतं की नसू शकतं, पण मी तुम्हाला दाखवतोय हे सगळं. हे हरकत नाहीये. तर आपण हे सगळं पाहिलेलं आहे. काकांची मुलाखत व्यवस्थित घेतलेली आहे, माझ्या पद्धतीने जेवढी घ्यायची तेवढी. तर पाहत राहा शिवाय न्यूज. मी बोललेलं सगळं घेतलंय का? सगळं येणार A to Z.